मंगळवारी सकाळी 6 ते 7च्या दरम्यान पद्मशाली चौकाजवळ असलेल्या देसाई विडी कारखाना 5 आणि 11 इथं आग लागून 2 मोटरसायकली जळून खाक झाल्या, तर कारखान्यातील विद्युत वायरिंगचं नुकसान झालं। याबाबत अधिक माहिती अशी की तेलंगी पाच्छापेठ कालिका देवस्थानच्या लागून असलेल्या देसाई विडी कारखाना 5 आणि 11 इथं सकाळी 6 ते 7च्या दरम्यान विद्युत वायरिंगचा शॉर्ट सर्किट होऊन 2 स्कूटर मोटरसायकलांना आग लागली, त्यात दोन्ही वाहनं जळून राख झाली। याशिवाय या कारखान्यातील विद्युत वायरिंगला शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत यंत्रणा निकामी झाली आहे। या कारखान्यातील दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब वास्तव्यास राहतं। सुदैवाने या आगीत या कुटुंबातील कोणालाही कोणतीही इजा पोहोचली नाही। आग लागल्यानंतर ते तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतर झाले, त्यामुळे कुटुंबातील कोणालाही सदस्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही। या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। या घटनेची माहिती कळताच देसाई विडी कारखान्याचे सरव्यवस्थापक पटेल आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली। या आगीत कारखान्यातील साहित्यांचं किरकोळ नुकसान झालंय, तर 2 स्कूटर मोटरसायकलला आग लागून दोन्ही वाहनं जळून खाक झाली। या भागातील नागरिकांनी या घटनेवर गर्दी केली होती। स्कूटरला आग लागल्यानंतर फटाक्यासारखे आवाज आला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। या आगीबाबत देसाई विडी कारखान्याचे सहाय्यक अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आहे। आगीनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आग वेळीच आटोक्यात आणल्यानं पुढील अनर्थ टळला। या घटनेची नोंद जेल रोड पोलीस ठाण्यात झाली। ते आमच्या 5 नंबर आणि 11 नंबर जे विडी घेण्याचा ब्रांच होता, तिथं आज सकाळी 6 ते 7 मध्ये शॉर्ट सर्किट झालेला होता। त्याच्यामध्ये आपला जे तुम्ही बघू शकता की 2 ॲक्टिवा जे आहे ते सगळं फायरमध्ये हे झालेलं आहे, खराब झालेलं आहे। आणि ते वर कसं आहे, एक फॅमिली राहत होता, त्याला काही नुकसान नाही आहे। फायरच्या सगळं सिस्टम बरोबर टायमानं आलेला होता आणि आम्ही आता थोडाफार सगळं क्लीन करून ते काम करण्याचं बघा। माल किती नुकसान झालं अंदाजे? मालचा म्हणजे 2 गाडी नुकसान झालं, बाकी सगळं वायरिंग तेवढंच आहे। अजून काय एवढं कच्चा माल होता का आणि तो पक्का माल? नाही, काय मालचं काय नुकसान नाही, फक्त 2 गाडी आणि जे वायरिंग आहे तेवढं नुकसान झालेलं आहे। किती वाजता लागल्या? हे 6 ते 7च्या मध्ये। कोणाला काय झालं? कोणाला काय? सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीनियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस,